कधीकाळी कोल्हापूरवरून तळकोकणामध्ये जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता राधानगरी धरणाच्या उभारणीच्या नंतर कायमचा पाण्याखाली गेला। मात्र राजश्री छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळामधील हा रस्ता आजही जेव्हा जेव्हा राधानगरी धरणामधला पाणीसाठा कमी होतो तेव्हा तेव्हा दिसायला लागतो आणि तेवढ्याच दिमाखामध्ये पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवतो। आज सुद्धा या महामार्गावरील नदीवरती जुने दगडी पूल मोऱ्या या उजेडात येतात। राधानगरी ते दाजीपूर असा हा मार्ग राधानगरी धरण उभारल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने वळवण्यात आला। मात्र जुना मार्ग आजही कमी पाणी झाल्यानंतर बघायला मिळतो। यंदाच्या वर्षी सुद्धा धरणामधला पाणीसाठा कमी झालाय आणि हा मार्ग दिसायला लागलाय। जुने पूल सुद्धा दिसू लागले आहेत। दगड वापरून केलेला हा सुंदर रस्ता 11 महिने पाण्याच्या खाली असतो। मात्र आजच्या काळामध्ये सुद्धा हा रस्ता सुस्थितीमध्ये आहे। अजूनही या रस्त्यावरील पुलाचं भक्कम दगडी बांधकाम सगळ्यांना बघायला मिळतं आणि त्यावेळच्या कामाच्या दर्जाची सुद्धा पोचपावती देत आहे। सभोवताली जंगल आणि धरणाच्या विस्तीर्ण परिसरामधून जाणारी ही शाहू राजांची वारसा सांगणारी वाट बघण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात। कोल्हापूरमधल्या राधानगरी धरणामध्ये उभा आहे आणि हा पाठीमाग आपल्याला दिसतोय हा शाहूकालीन पूल आहे। 100 वर्षापूर्वीचा हा शाहूकालीन जो पूल आहे तो आपल्याला एप्रिल एंड नंतर पाणी पूर्ण कमी झाल्यानंतर 2 महिने म्हणजे पर्यटनासाठी खुला होतोय आणि त्याचं आता तुम्ही स्ट्रक्चर बघितला तर इतकं कोरीव बांधकाम आहे। त्या काळी सुद्धा 100 वर्षापूर्वीचं बांधकाम आज देखील जसं आहे तसं आहे। मार्च एप्रिलच्या मिडपासून ते मे जूनपर्यंत हे पूल 2 ते 3 महिने पर्यटकांसाठी खुलं होतं आणि हे बघण्यासाठी लोकांची शाहूकालीन जी हे आहेत ना जी कला म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी ते बांधलेलं आहे तसे जे उत्तम दर्जाचं जे काम आहे ते अजूनही पाण्यामध्ये 60 ते 70 वर्ष पाण्यामध्ये टिकून आहे। हे बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती 2 महिने।